देवा, आज म्हाळसा देवी स्वतःहून पाकगृहात गेल्या असं मला कळलं। प्रधानजी, तिने मला काय हवं म्हणून विचारलं। मी तिला सांगितलं की मला तुझ्या हातचं भोजन हवंय आणि ती माझी इच्छा पूर्ण करत आहे। देवा, प्रधानजी, तुम्हाला आणि मला ठाऊक आहे की आता बानूकडून जेजुरीवर परत येईपर्यंतचे हे कदाचित शेवटचे गोडाचे जेवण असेल। देवा, मला एक विचारायचे होते। विचारा। म्हाळसा देवी सारीपाट खेळण्यासाठी तयार झाल्या आहेत खऱ्या, पण या खेळाचे पडसाद किती गंभीर आहेत याची त्यांना कल्पना आहे असं तुम्हाला वाटतं का? नाही, तिच्यासाठी केवळ हा एक खेळ आहे। या आधीच्या खेळातही ती हरली होती, पण ती आनंदी होती। हरकत नाही, हा डाव तर तुम्ही जिंकलात, पण पुढच्या वेळेस मात्र मीच जिंकणार। आणि आताही ती आनंदी आहे। परंतु देवा, आता मात्र मला असं दिसतंय की त्यांना हा खेळ काही करून जिंकायचाच आहे। होय, ते माझ्या लक्षात आलं आहे। देवा, छोडप्पा, देवा, म्हाळसा देवीने तुमच्यासाठी सांगावा धाडलाय बघा। त्यांनी तुम्हासनी आणि प्रधानजीसनी बोलवलं आहे। लतिका, सगळं अन्न गरम आहे ना? हो, पाकगृहातून आत्ताच आणून ठेवलं आहे। सगळं अन्न गरम आहे। कसं झालं आहे अन्न कोणास ठाऊक। म्हाळसा, देवांसाठी जे अन्न देणार ते हवं तर आधी तुला चाखून पाहायचे। काय हे लतिका? तुझ्या हाताला चव आहे अगं। पूर्णाचा हा स्वयंपाक छानच झाला असणार आहे। किती दिवसांनी यांनी स्वतःहून मला सांगितलं तुझ्या हातची पुरणपोळी खायची आहे म्हणून। किती बरं वाटलं मला, नाहीतर हे स्वतःहून कधी सांगत नाही। मला देखील उत्सुकता आहे की आजचा स्वयंपाक कसा झाला आहे। तुम्ही देखील मला सहाय्य केले आहे। आज किती दिवसांनी असा छान योग आणलात तुम्ही। ह्यांनी सांगितलं म्हणून झालं हे, मी निमित्त। परंतु श्री खंडेरायांना बोलवणं गेलं नाही का अजून? देवांनाच काय, तुमच्या यांनाही बोलवणं धाडलं आहे, पण ते अजून आले नाहीत। माझे हे तुमचे बंधू आहेत, त्यामुळे तुम्ही त्यांना बोलावणं धाडणारच। वा, किती उशीर केलात तुम्ही? चोडप्पानी बोलवल्यावर आम्ही लगेच आलो। म्हाळसा, हे दोघं बोलत बसले की वेळ कसा जातो ह्यांनाच कळत नाही। मला तर अजूनही प्रश्न पडतो की पहावे तेव्हा हे दोघे काय बोलत असतात। देवी, भोजनाचा इतका खमंग सुवास येत असताना आपण असे बोलतच राहणार आहोत का? खरंच आहे तुमचं, बसा पाहू।
तुम्ही बसा. पण देवी, तुम्ही? मी आज स्वतः तुम्हाला वाढणार आहे. लक्ष्मी देवी, हे कसं शक्य आहे? साक्षात अन्नपूर्ण आपल्याला वाढणार आहेत, पण त्या स्वतः भोजनाला बसणार नाहीत, असं कसं? म्हाळसा, मलाही वाटलं होतं की तुम्ही आमच्यासोबत बसाल. लतिका, श्री खंडेरायांच्या शेजारी एक पाट मांड बघू. आणि वेगळं ताट मात्र मांडू नका. अहो, म्हाळसाला ताट नको म्हणजे काय? आज उभयतांना एका ताटात अन्न ग्रहण करताना मला पाहायचे आहे. असे दुर्मिळ दृश्य पाहायला मिळणं म्हणजे महत् भाग्य. काहीतरीच. म्हाळसा, तू जर जेवायला बसणार नसलीस तर मी एकटाच कसा बसू? लतिका, आज म्हाळसाने स्वतःच्या हाताने भोजन तयार केले आहे. आज जेजुरी आणि राज्यात कोणीही उपाशी नाही. काय योग आहे. किती कौतुक करत आहात माझं. लाजल्यासारखं होत आहे मला. सगळ्यांनी आता भोजनाला सुरुवात करा, नाहीतर अन्न थंड होईल. असं कसं? श्री खंडेरायांनीच सांगितलं आहे की आजचा योग सुंदर आहे. ह्यावेळी पहिला घास श्री खंडेरायांनी म्हाळसाला भरवायचा, तरच आम्ही भोजनाला सुरुवात करू. अगदी योग्य बोललात. आधी म्हाळसानी नाव घ्यायचं आणि मग श्री खंडेराय तिला घास भरवतील. देवी, काय हे? आता भोजन थंड होईल बरं का. म्हाळसा, घे ना नाव. सोन्याची जेजुरी सुखाचा डोंगर, काही न उणे माझ्या अंतरी. श्री खंडेरायांचं नाव घेऊन करते प्रार्थना, त्यांनी सुखी राहावे संसारी. सुंदर.
असा क्षण पुन्हा कधी पाहायला मिळेल? हो, काय बोलताय हे? प्रधानजी असे का म्हणाले? देवा, आता तुम्ही नाव घ्यायचं आणि म्हाळसा तुम्हाला घास भरवे. प्रधानजी, नाही, नाव तुम्हीच शोधायचं. मुखचंद्र पाहता तुझे अडते माझे पाऊल, म्हाळसाचे घेता नाव, जाणवते वचनांची चाहूल. देवा, तुम्ही बोलवणं पाठवलं? काय झालं? आणि मला देखील यांच्याबरोबर आज बोलवलं म्हणजे काहीतरी महत्वाचं असणार. खरं तर मीच तुम्हाला भेटायला येणार होतो. प्रधानजी, लक्ष्मी देवी, मला असे वाटते की माझी आता इथून जाण्याची वेळ जवळ आली आहे. आणि म्हणून म्हटलं तुमच्याशी जरा बोलावं, तुम्हाला काही गोष्टी सांगून ठेवाव्यात. देवा, तुम्हाला काय सांगायचं आहे ते सांगा. प्रधानजी, मी इथून गेल्यानंतर राज्याचं, पर्यायाने म्हाळसेचे खूप मोठे दायित्व तुम्हा दोघांवर असेल. म्हणजे जरी मी हे सांगितलं नाही तरी तुम्ही ते पार पाडालच. पण म्हाळसेला सांभाळून घेणे अत्यंत अवघड आहे. हो, असं का म्हणता? मी गडावर आल्यापासून मला म्हाळसा देवींचा जो सहवास लाभला आहे त्यात मला असं कधीच वाटलं नाही. त्या खूप प्रेमळ आहेत. माझ्याशी वागताना बोलताना त्यांनी संयम कधीही सोडला नाही. देवी, ह्यानंतर अनेक प्रसंग येतील की ज्यात म्हाळसेला सांभाळणे अत्यंत अवघड होईल. कारण त्यावेळेस म्हाळसेला समजावून सांगायला, तिचा राग झेलायला मी नसे. देवा, तुम्ही त्याचा नका विचार करू. प्रधानजी, खूप मोठा काळ मी इथे नसेन, तेव्हा म्हाळसेविषयी मी आपल्याला काही सांगून ठेवतो. मी इथून गेल्यावर ती खूप अस्वस्थ असेल, पण तिला बोलता येत नसेल तर ती देवघरात जाऊन बसते. तेव्हा तिला एकटंच राहून देणं हे उत्तम. ती जर दुःखी वाटली तर तिच्या पुढे नेवासेचा विषय काढणे. काही झालं तरी ते तिचे माहेर आहे. नेवासे, आई वडील हा विषय काढल्यावर तिचा चेहरा खुलतो. ती बोलायला लागते, तिथल्या आठवणींमध्ये रमते. लक्ष्मी देवी, मला आपल्याला एक महत्वाचे सांगायचे आहे. म्हाळसा प्रधानजींवर जर कधी रागवली तर त्याचे वाईट वाटून घेऊ नका. तुमचे जरी ते पती असले तरी म्हाळसेचे ते बंधू आहेत. तेव्हा अधिकाराने
म्हाळसा त्यांची भगिनी म्हणून ती त्यांना बोल लावेलही. देवा, तुम्ही इथे नसाल तेव्हा म्हाळसा देवींची काळजी घेणं हे आमचं दायित्व आहे. चिंता नसावी. प्रधानजी, लक्ष्मी देवी, तुम्हा दोघांबरोबर बोलून अतिशय बरे वाटले. म्हाळसावर तुमचा किती जीव आहे, किती प्रेम आहे, हे आज आम्हाला पुन्हा दिसलं. देवा, तुम्ही जितका वेळ इथे गडावर आहात त्यातला अधिकाधिक वेळ म्हाळसा देवींना द्या. देवा, आम्ही आता येतो. काय र चालता चालता मधीच थांबल्यास आणि एवढा कसला विचार करतोय? नाही, पण तुला राग येणार नसेल तरी विचारू कर. आता मी विचारायचं नाही म्हणलं तरी तू विचारायचं थांबणार आहेस काय? विचार. आता सारीपाटाचा खेळ खेळायचा तर तो राजवाड्यात खेळायचा ना. बरोबर. पण देवानं आणि देवीनी एवढा मोठा खेळ जो मांडलाय तो मांडलाय तरी कशासाठी? अरे त्या मासनी मी काय ठाव, काहीतरी कारण असणार नक्की. ए, अरे असं कसं म्हणतोयस तू? तुला ठाव नाही? अरे बाबा, देवाची चाकरी करतोयस तू, त्यांची सेवा करतोयस तू, त्यांच्या सोबतीला असतोयस तू आणि तुला ठाव नाही होय? अरे दवंडी दिल्यापासून लोक मला विचारतात ती काय आता एवढा मोठा सारीपाटाचा खेळ मांडलाय, मग पणबीलाही मोठा असेल ना हो? मग काय, मग आता काय सांगायचं त्याच मी? जास्ती सांगायचं मासनी काही ठाव नाही म्हणून. अरे कसं म्हणतोयस तू? हे बघ, लोकांनी अर्धवट सांगायला आपल्याला अजिबात आवडत नाही. हा, मी काय म्हणतो गणोबा, नाही म्हणजे देवासनीच का नाही तू विचारत की पण काय लावणार ती? अरे बाबा, अरे सुखानं चाकरी करतोय ती करू दे की. हे बघ, आपण नवरा बायकोच्या गोष्टीत नाक खुपसायचं नाही. आपल्याला काम करायला जायचंय ना. हा, चल. नाही तरी मी राग येणार नसेल. अरे काय नको, चल तू. अरे काय ग, आता कसला विचार करत आहेस? असं वाटतंय की गडावर कित्येक काळासाठी असं जेवण होणार नाही. पण तू असा का विचार करत आहेस? अगं, देवांनी तुझ्यासाठी सारीपाटाचा हा खेळ खेळण्यासही होकार दिला आहे आणि तुझं मन राखण्यासाठी ते सारं काही करतात. आज असा आनंदाचा क्षण आणि तुझ्याच मनात असा विचार का बरं आला असावा? कोणास ठाऊक, पण आला हे मात्र नक्की. मग हा विचार काढ आणि सारीपाटाचा विचार कर. म्हाळसा, यावेळी डावात काय पण लावणार आहेस यावर तुम्हाला अजून काहीच सांगितले नाहीस. अगं लतिका, तुला सांगण्यासाठी माझा विचार तर व्हायला हवा ना. म्हणजे पण काय लावायचा हे माझं अजून निश्चित झालेलं नाही. मी तुला लहानपणापासून ओळखते अगं. तुझ्या मनात नक्कीच काहीतरी आहे, हो ना? सांग ना मग. नाही लतिका, तू म्हणतेस त्याप्रमाणे माझ्या मनात पण नक्की आहे, पण तो काय आहे हे मात्र मी सर्वांसमक्ष सांगेन. उद्या सारीपाठाच्या डाव खेळायच्या वेळी सगळे तिथे असतील, तेव्हाच माझा पण सगळ्यांसमोर समजेल. बर, म्हणजे सारीपाटाची सर्व सज्जता झाली आहे तर म्हाळसा, मला खात्री आहे यावेळी हा खेळ तूच जिंकशील. काहीही करून मला हा खेळ जिंकायचा आहे. याच्यावर बरंच काही अवलंबून आहे.